या ठिकाणी आपण सर्वजण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 दिवसीय धम्म परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहात, धम्मदेशना ऐकत आहात. आवर्जून या भारत देशाला पुन्हा शुद्ध स्वरूपामध्ये सद्धम्म प्राप्त व्हावा म्हणून ज्यांनी आपले प्रशिक्षित अनेक सुपुत्र भारतामध्ये पाठवले, काही बुद्धगयामध्ये, काही दिल्लीमध्ये, काही सारनाथमध्ये, काही नागपूरमध्ये आणि यश सारखे बुलढाणामध्ये असे महापुण्यवान पूज्य गुरु भंतेजी, किरीबत गोड ज्ञानानंदजी महास्तवीर, ज्यांच्या अनुकंपेनं पुन्हा भारतामध्ये शुद्ध धर्माची लाट झपाट्याने येत आहे, अशा पुण्यवान भंतेजींना त्रिवार अभिवादन करतो. उपासक आणि उपासिकांनो, बालक आणि बालिकांनो, निश्चित स्वरूपामध्ये अनेक पुण्यवान भिक्षूंचे आपण प्रवचन ऐकले. मी थोडासा लेट आलो यावेळेस. आज रात्रभर आपल्याला थोडे गाणे ऐकायचे. मला अगोदर सांगून टाकलं की भंतेजी 1 घंट्यावर बोला, कारण तुम्ही बोलायला लागले तर सकाळचे 6 वाजवतात. आज काय तसे मी कोणाचे 6 वाजवणार नाही आणि 6 दुनी 12 बी वाजवणार नाही. पुण्यवान उपासक उपासिकांनो, पूज्य धम्मसेवकजी महाथेरो, पूज्य उपगुप्तजी महाथेरो आणि डॉक्टर गायकवाड साहेबांनी ही धम्म परिषदेची मुहूर्तमेढ रोवली, हे झाड लावलं नांदेड आणि दाभड या ठिकाणी. तिथून पूर्ण महाराष्ट्रभर याच्या फांद्या एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी स्वतः कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी आणि मध्यंतरीच्या काळात दिल्लीला सुद्धा या धम्म परिषदेचं लोन गेलंय. तिकडे सुद्धा धम्म परिषदा होऊ लागल्या. एक दिवस निश्चित स्वरूपामध्ये सगळ्या भारतभर अशा धम्म परिषदा होतील, धम्म शिबिर होतील आणि पाहता पाहता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सम्यक संकल्प आहे की मी सारा भारत बौद्धमय करेल आणि विश्वाला धम्मराज्य करेल, ती गोष्ट एक दिवस निश्चित खरी होईल आणि तो इतिहास एक दिवस निश्चित होईल की भारत बौद्धमय होईल. भारतातले लोक पूर्वी बौद्ध होते, आजही संविधानाच्या अंतर्गत सगळ्याच लोकांना बाबासाहेबांनी बौद्धमय करून टाकलेला आहे. अनेक लोकांना काही गोष्टी समजत नाहीत, म्हणून मी सोप्या भाषेमध्ये थोडं फोडून फोडून सांगतो. मी कालच ज्ञान सत्यशोधक हे जे मी YouTube चॅनल काढलेले, त्यावर मी लाईव्ह प्रवचन देताना सांगितलं की भारताचं एकमेव भारताचं संविधान असं आहे कारण ते बोधिसत्वांच्या द्वारे लिहिल्या गेलेलं आहे. त्यातले सगळ्या गोष्टी तथागताच्या महाकरुणा ज्ञानातून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वाने ओतप्रोत भरलेला आहे. जगामध्ये असं कोणतंही संविधान नाही की त्या संविधानाने, ज्या पद्धतीने भारतीय संविधानाने शेवटच्या माणसांचा विचार केलेला आहे, असा एवढा सूक्ष्म विचार जगातल्या कोणत्याही संविधानाने केलेला नाही आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने फक्त लोकांचा विचार नाही केला, तर प्राण्यांचा पण विचार केलाय. भारतीय संविधानामध्ये बोधिसत्वाला लिहिलेला आहे, भावी बुद्धाने लिहिलेला आहे, म्हणून भारतीय संविधानामध्ये प्राण्यांना मारणं सुद्धा गुन्हा आहे. म्हणून सलमान खानवर गुन्हा झाला, सलमान खानवर केस झाली. किती करुणा आहे. तुम्ही संविधानाला काय समजता? संविधान म्हणजे साधं काय आहे?
संविधानामध्ये प्राण्याचा पण विचार केलेला आहे. प्राण्याला सुद्धा मारता येत नाही. अहो, माणसाचा विचार तर सोडा, पण प्राण्यांचा पण विचार केलेला आहे, कारण ते बोधिसत्वाने बनवलेलं आहे. प्राण्यांना मारता येत नाही. अहो, एवढंच नाही, या संविधानामध्ये झाडांचा पण विचार केलेला आहे. तुम्ही बिना परमिशनचं तुमच्या दारचं झाड तोडा, तुमच्यावर केस होते. खरं आहे की नाही? कोणी फॉरेस्ट खात्याचे असतील तर त्यांना आणखी बारीक विचारा की काय काय कोणकोणते कलम आहेत. मला तेवढे बारीक नाही सांगता येत, पण त्यांना पक्के माहिती आहे की किती दिवसाचा किती महिन्याचा पैशासह दंड होऊ शकतो. अहो, झाडावर प्रेम करणारे झाडांचं सुद्धा रक्षण केले, झाडांचे सुद्धा कायदे लिहून ठेवले. एवढंच नाही, रस्त्यावर जर बेवारस एखादा माणूस जर मरून पडलेला असेल, त्याचं कोणी नसेल, आणि त्या व्यक्तीचा जर एवढे घंटेपर्यंत जर मृतदेह पडून राहिला, तर कलेक्टरला सस्पेंड व्हावं लागते. कलेक्टर पिता आहे त्या जिल्ह्याचा, त्या जिल्ह्यातलं प्रेताचा सुद्धा सन्मान केलाय बाबासाहेबांनी. त्या प्रेताला सुद्धा बेवारस सोडता येत नाही. गव्हर्नमेंटच्या पैशातून त्याचाही अग्निसंस्कार सन्मान झाला पाहिजे. मेलेल्या लोकांवर सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलंय. जिवंत लोकांची काय गोष्ट आहे? मेलेल्या माणसाचा सुद्धा या देशात, या संविधानात असन्मान होत नाही, सन्मान होतो. तुम्ही आम्ही तर जिवंत आहोत. एवढंच नाही, या देशामध्ये अहो, जे अजून जन्मालाच आलं नाही, ज्याचे कान कसे आहेत, नाक कसे आहे, डोळे कसे आहे, जे कसं दिसतंय, जे बाळ अजून जन्माला आलं नाही पण आईच्या पोटात 3 महिने झाले, 3 महिन्याच्या पुढे तुम्ही तुमचं बाळ स्वतः ऑपरेशन करू शकत नाही, गुन्हा होतो तुमच्यावर. बघा, 3 महिन्याच्या बाळाला सुद्धा रक्षण देणारे बाबासाहेब आहे. 3 महिन्यातला अर्भक किंवा ते 3 महिन्याचे दिवस गेले तर त्याला तुम्ही त्या बाळाला पाडू शकत नाही. जर का माहीत झालं तर त्या डॉक्टरला सस्पेंड, तो दवाखाना बंद, त्या डॉक्टरला जेलात आणि तुम्हालाही जेलात जावं लागतंय. म्हणून साधी गोष्ट नाही आहे. एवढा विचार केलाय का कोण? म्हणून जे बिचारे बाबासाहेबाला न मानणारे सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत, अरे तुमच्या कुशीतल्या बाळाचं सुद्धा रक्षण बाबासाहेबांनी केलेलं आहे. मेलेल्या माणसाचा सुद्धा सन्मान बाबासाहेबांच्या संविधानात केलेला आहे. एवढंच नाही, अहो, झाडं झुडपं ही तर सजीव आहेत, पण निर्जीव खनिज पदार्थ वस्तू, कोळसा असेल, तुमचं कुठं जर्मन असेल, किंवा तुमचं लोहा असेल, कुठं तुमचं सिल्वर स्वरूपातली माती असेल, चांदी स्वरूपातली माती, सोन्या स्वरूपातली माती असेल, त्या बाबतीत सुद्धा बाबासाहेबांनी विचार केलेला आहे आणि तेही संविधानामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून अनेक लोक बाहेरून म्हणतात की आम्ही बाबासाहेबाला मानत नाही. कोण असा भारतीय माणूस आहे की तो बाबासाहेबाला मानत नाही? एकही असा माणूस नाही की तो बाबासाहेबाला मानत नाही. त्याला मानावंच लागतं, संविधानाला मानावंच लागतं. आणि जो मानत नाही, समजा तुम्हाला जर बघायचं आहे तर हायवे रोडनं आपली गाडी घेऊन जायचं. हायवे रोडनं गाडी इकडून येतात, आपण उलटी न्यायची. पुढे एक तुमच्या भाषेतला पोलीस असतो, तो शिट्टी वाजवतो, तुम्हाला उभं करतो. उभं राहिल्यानंतर त्याला विचारायचं काय, तर तो म्हणतो चालान भरा. तर तेव्हा त्याला म्हणायचं की गाडी माझी, मी माझा, पेट्रोल माझं, हातापाये माझे, मी कशी चालवत, तो लगेच गाडीत दाखवतोय. याला ठोकार म्हणते दोन, त्याला कळत नाही का काय त्याला? गाडी तुमची, तुम्ही तुमचे, पेट्रोल तुमचं, हातपाय तुमचे. ते म्हणजे नाही, या रोडनं उलट चालायचं नाही, सरळ चालायचं. तुम्हाला उलट चालता येत नाही का? दंड बनतो. एवढंच नाही, तुम्ही एक काम करा, रात्रीच्या 2-3 वाजता आपल्या घरावर जा, आपल्याच, आणि घरावर जाऊन जोरानं आरडा, नाही तर अंगात आणा, जोर जोरानं असं करा, आणि काहीतरी असं चिरका जोर जोरानं, आणि
पोलिसला फोन केला की पोलीस म्हणतील खाली या. तर पोलिसला म्हणायचं का? घर माझं, तोंड माझं आणि खाल्लंय बी माझं. मी आरबीत म्हणते 3 वाजता आरडता येत नाही, घ्या म्हणते या पोलीस स्टेशन मध्ये घ्या. या तिथं रट्टे देता भाई याला आरबीला सांगलं, तिथं कोणी ऐकत नाही. तुमच्या मनाला तुमच्या घरी आरडता येत नाही कोणाला, तुमच्या मनाला घरी नाही वागता येत कोणाला. बिचाऱ्या मावळ्या सहन करतात म्हणून ठीक आहे, पण तुम्ही रस्त्यावर एखाद्या बायकोने एक चापट मारून पहा आणि ती नसतं पोलीसवाल्याला जाऊन एवढंच म्हणा की यांनी मला हाणली, तर पोलीसवाल्याला तुम्ही म्हणा की माझी बायको आहे, तर पोलीसवाला म्हणून बायको आहे तर रस्त्यात मारायचा कायदा नाही. तुम्ही ते मुकाट्यानं खाता ती वेगळी गोष्ट आहे. तसं तुम्ही बी एखादी लावली काय मुखाचं बसावं लागते. काही काही महिला नवऱ्याने एक हाणली तर बाईनं 2 हाणल्या. नवरा म्हणजे कुठं सांगा बाबा आता हे बंदीची तुम्हाला सांगायचं कुठं सांगू नका, मला माझ्या पोटात काय राहत नाही सांगून टाकतो म्हणजे. बाईने एक हाणली नवऱ्या, बाईनं 2 हाणल्या नवऱ्या. आणि सगळ्या समोर म्हणे आता पोरं मोठे मोठे झालेत म्हणे, लहानपणी खाल्ला तुमचा मार म्हणे, आता पोरं बी हात धरायला. एका बाईनं तर नवऱ्याला खुंदून खुंदून म्हणलं. माणूस पाहिला इल्लू म्हणलो आणि बाई पाहिली तिथून टुल्लू म्हणलो. आणि त्याच्या पोटी जन्मले वांडेराचं पिल्लू. कारण माय खाती पुढे आणि बाप पेतोय बिड्या, आणि त्याच्या पोटी जन्मले आणखी 2-3 सांगड्या. सांगू मॅगो काय कामाच्या नाही, घरच्या कामाच्या नाही, बाहेरच्या कामाच्या नाही. असं तर हे बाबासाहेबांनी प्राण्यांचा, झाडांचा, झुडपांचा, नदी नाल्यांचा, डोंगरांचा, खनिज पदार्थांचा, अरे मेलेल्या माणसांचा, गावकुसाच्या बाईच्या माणसांचा, अरे त्याची नोंद नाही कुठं ना, त्याचा आधार कार्ड आहे ना काय आहे, पण त्याला आधार संविधान आहे. आणि संविधान दुसरं तिसरं काही नसून त्या संविधानातल्या सगळ्या गोष्टी तथागताला जे बुद्धत्व प्राप्त झाले, जी दया आहे, जी मैत्री आहे, जी करुणा आहे, जी बंधुभाव आहे, ते सारे तत्व तिच्यात टाकले. म्हणून वर्तमानातलं संविधान हेच बुद्ध आहे, संविधान म्हणजेच बुद्ध आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आपण एवढे गुन्ह्या गोविंदाने, जेवढे आनंदाने आजकाल आपण राहतो, ती देण संविधानाची आहे. म्हणून संविधानाला नीट समजून घ्या. घरातला एक मुलगा एक मुलगी संविधान वाचवणारे बनवा. संविधान 2 पद्धतीने वाचवा. एक तर त्याचं वाचन करा आणि त्याचं रक्षण करा. संविधानाचं रक्षण कसं होतंय? शासन आणि प्रशासनामध्ये मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागेवर तुम्ही आपले मुलं मुली पाठवा. मोक्याची आणि माऱ्याची जागा, मोक्याची आणि माऱ्याची जागा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या हाताखाली अनेक लोक आहेत. ते पोलीस खातं असेल, रेव्हेन्यू खातं असेल, ते कृषी खातं असेल, किंवा ते पीडब्ल्यूडीचं खातं असेल, ते पोस्ट खातं असेल, ते रेल्वे खातं असेल, ते मंत्रालयातलं असेल, राष्ट्रपती भवनातलं असेल. तिथं तिथं तुम्ही मोक्याच्या माऱ्याच्या जागेवर जा. न समजल्यामुळं आपले पोरं मोक्याच्या म्हणजे नाक्याच्या जागेवर चालले आणि माऱ्याच्या जागेच्या ठिकाणी मार खायच्या जागेवर चालले. पोरं मार खाऊ लागले, पोरी चालले कशी तेव्हा वाजवणं, नाहीतर मग काही ते टॉन्ट मारणं. मग पोरीचा भाव आला की मग डायरेक्ट लगे गणपती बाप्पाच, नाही तर कोणाकोणाचा हनुमानच. बघा काही काही पोरं दही हंडे खेळायला चालले. आता हे काही जमाना आहे का दही हंडे? दही हंड्याचा अर्थ काय? काला, उष्टा काला. आता इथं कोणी कोणाचा काला खायला? आजकाल तुम्ही असा काला ठेवा बरं, असा काला ठेवा बायकोन मला खातो घ्या फेक मध्ये. तुमचा काला कोण खायला? कोणी कोणाचा काला खायला? आणि अनेक लोक अजून ते कालाच खाऊ लागले. काला, दही हंडीतला काला. म्हणून तुम्ही सध्या कृष्णाचे भक्त होऊ नका, तुम्ही रामाचे भक्त होऊ नका, तुम्ही सध्या भीमाचे भक्त व्हा, भीमाचे अनुयायी व्हा. तुम्ही वर्तमानामध्ये जर कृष्णाचा अनुयायी होण्याचं ठरवलं, नाही तर होऊन पहा बरं, होऊनच पहा. समजा कोणाला लईच इच्छा आहे तर कृष्णाचा अनुयायी व्हायचा, कारण आता गौरवी तर काही भेटणार नाही. पण आता काय करा, शाळेत जाणाऱ्या पुरी खडे मारून पहा.
तर ते गवळीने मारलं आहे की नाही, कुठला पडला घडावर गवळीच कुठला घडा असं काय हे मारला खडा. आता तुम्ही काय करा, तुम्ही एकदा खडा मारून पहा बरं, खड्या मारा तिथे तू गेला बरं, पळून नका जाऊ. म्हणजे पोरगी भावाला घेऊन आली की मग असं हातात हनुमानच चांगले 2-3 फायटे हाणले टाकावं का मी हनुमानच होऊन जातो. कृष्णाचा हनुमानच होते. नाही ती एक काम करा बरं, कोणाच्या घरी जा आणि त्याच्या घरी बरंच घुसा आणि त्याच्या फ्रीज मधून दही चोरून घाबर, दही घाबरे तेव्हाच्या काळात तर खाऊ दिले ते कृष्णाला. तुम्ही पहा बरं येणार कृष्णासारखा भेष धारण करा आणि कोणाच्या घरचं फ्रीज खोला आणि दही खा आणि त्याने विचारला काय मला कृष्णाचा भक्त घरात कोण लागतात असं दही करा, त्याचं दही करतात नाही घालतात. पहा बरं आता तुम्ही भक्त होऊन पहा बरं, तसं करून पहा बरं. पण तुम्ही बाबासाहेबाचा भक्त व्हा, लायब्ररीत जा, दिवसभर 2 घंटे 3 घंटे 5 घंटे 8 घंटे अभ्यास करा. अरे आपोआप तुम्हाला पाहणाऱ्या लोकांचे हात जुटतील आणि त्या अभ्यासाच्या बळावर जेव्हा तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत येतील तेव्हा मग मात्र आपोआप लोक तुम्हाला शालूट मारतील, आपोआप तुम्हाला लोक वंदन करतील. ही भीमाची किमया आहे, ही बाबाच्या अनुयायाची किमया आहे. त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही बुद्धाचे अनुयायी झाले, त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही बुद्धाचे अनुयायी झाले, दानी झाले, शीलवान झाले, समाधीवान झाले, तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही प्रज्ञावान जीवन जगू लागले तर जगात जिकडं तुमची वाहवा होईल, प्रशंसा होईल. अहो बुद्धाच्या सहवासात आल्याने, धम्माच्या सहवासात आल्याने, संघाच्या सहवासात आल्याने माणसाचं जीवन सुखमय बनतंय. बुद्धाच्या संपर्कात कोणी प्राणी जरी आला तर त्याचंही मंगल झालं. भगवान बुद्धाच्या संपर्कात नालागिरी हाती आला त्याचं मंगल झालं. भगवंताच्या संपर्कात दाखू अंगुलीमाल आले त्यांचं कल्याण झालं. अहो भगवंताच्या संपर्कात जे कोणी वनाक्षी येतील त्यांचं मंगल झालं. उचलिंद भगवंताच्या संपर्कात आला त्यांचं मंगल झालं. याचं तुम्हाला वर्तमानात उदाहरण सांगतो. जे सोशल मीडियावर मुलं मुली असतील, वर्तमान मध्ये काळात या कलकत्त्याला थायलंडचे भंतीजी लोक आले, पायी चालता आपल्या भारतातलं एक पुत्र ऍक्सिडेंट झाला म्हणून एका भंतीजीने त्याला सेवा केली, त्यानं भंतीजीची संगत धरली. बघा, एका कलकत्त्याच्या पुत्र्यानं भंतीजीची संगत धरली, भिक्खू संघाची संगत धरली, भिक्षू संघ त्याला अमेरिकेत घेऊन गेला. बघा, त्याचा पासपोर्ट काढला, त्याचा व्हिसा काढला आणि त्याचं नाव आलोका ठेवलं. आता माणसाचे फॉलोअर कमी, त्या आलोकाचे फॉलोअर मिलियन आहे. आता लोक भंतीजीला कमी आणि त्या आलोकाला जास्त पाहतात. त्या कुत्र्याला भरपूर प्रकारचे जॅकेट आहेत आणि बीपी चेक करायला अमेरिकेतले मोठे मोठे डॉक्टर याची पदयात्रा संपली की भंतीजीचे पाय नंतर दाबतात, पहिले त्या कुत्र्याचेच पाय दाबतात. ते बी मस्त बघत बसते, ते बी चांगले पाय दाबले बघत बसते. बघा, त्याचं सलाईन त्याला चेक करायला, त्याचं जेवण चेक करून येते. पहिला जेवण भारतात फेकायचं, भारतात जेवण फेकून आता त्याचं जेवण भारीतल्या भारी ताटात आणि चेक करून त्याला जेवण येतंय. आणि अमेरिकेत फिरताना त्याची विष्ठा खाली पडू देत नाही, कारण अमेरिकेत जर विष्ठा खाली पडली तर त्याच्या मालकाला दंड आहे. म्हणून तिथं त्याची विष्ठा घेण्यासाठी 3-4 पिशव्या घेऊन समजत असतात. त्याची विष्ठा घेऊन म्हणजे लेण्या, विष्ठा कोणाला समजत नाही, भारी शब्द. कुत्र्याची संडास, लेण्या सर्व भाषेत. त्याची संडास धरायला लोक त्या पिशव्यात, त्याची संडास जमिनीवर नाही. कुत्र्याची आलोकाचा एवढा सध्या मान सन्मान आहे. जिकडं तिकडं तुम्ही गुगल खोला आणि नुसतं एवढंच लिहा आलोका फिश डॉग, लगेच त्याचा फोटो येतो, इकडे तिकडे पाहतोय आणि त्याची मजा आहे. आणि सगळे लोक आलोकावर तुटून पडले सध्या त्याची सेवा करायला. बरं झालं, मला तर असं वाटतं ह्या 5-10 दिवसात जर आलोका भुकता जर असा भुकला तर सगळे त्याच्या पायात पडायला जाते. बरं झालं का असं भुकत बिले काय नाही, पण त्याला का चुकून जर का नमो शब्द काढला मग तर आलोका बुद्धन शरणंगाचे बी म्हणला किंवा नमो म्हणला म्हणून लोक त्याच्या पाया पडायला जाते. काय कारण आहे? काय कारण आहे? माणूस नसताना देखील आलोकाचे आज मिलियन फॉलोअर आहेत. आलोकाच्या सेवेमध्ये, त्या कुत्र्याच्या सेवेमध्ये आज हजारो लोक आहेत. मोठे मोठे अमेरिकेतले डॉक्टर आहेत, सगळा भिक्खू संघ आज त्याच्या सेवेत आहे, त्याच्यावर मैत्री करून आहे. काय कारण आहे? कुत्रा असून देखील त्याची एवढी सोबत का आहे? कारण त्याने कुत्र्याची संगत सोडली, भिक्खू संघाची संगत धरली, म्हणून आज त्याची एवढी सेवा आहे. मग एक प्राणी जर भिक्खू संघाच्या सहवासात राहील
तर त्याचा मान सन्मान एवढा वाढतो. जर तो भारतात कुत्र्याच्या संगतीने राहिला असता तर दुसऱ्या कुत्र्याने त्याला रगडून रगडून जखम केली असती, मान तोडली असती, पोट फोडलं असतं आणि एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाऊ दिलं नसतं. तर त्याने बरोबर आपल्या कुत्र्याच्या भावाची संगत सोडली, त्या स्वभावाची कुत्र्याची संगत सोडली, त्याने संघाची संगत धरली, म्हणून हा त्याचा सन्मान आहे. म्हणून आपणही कुविचारी लोकांची संगत सोडा. म्हणून त्यालाच म्हणतात असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं एतं मंगलमुत्तमं एतं मंगलमुत्तमं. अरे मूर्खाची संग सोडून द्या, असे वनाच बालानं, बाल लोकांची संग सोडून द्या. बघा पालीतला शब्द आहे, बाल म्हणजे मूर्ख. आता माहीत नसल्यामुळं आपण डायरेक्ट नाव लहानपणी बाल्या बाल्या बाल्याच म्हणतो. आणि त्यानं जर पुढे पाली वाचली तर त्याला लक्षात येईल की आपल्या घरच्यांना आपल्याला कितीकच बऱ्या लहानपणी बाल्या 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 म्हणजे मूर्खा 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 म्हणले. बघा किती अवघड शब्द, पालीतला शब्द येतो. बालवर्ग म्हणजे मूर्खाचा वर्ग. का म्हटलेला आहे बालवर्ग? कारण त्या बिचाऱ्याला लहान लेकराला काही कळत नाही, कुठं बसाव कुठं उठाव काय करावं काही नाही, त्याला कळत नाही. सु कुठं करावं सी कुठं करावं काही कळत नाही. म्हणून पूज्य यश भंतेजींनी मगाशी किती सुंदर माता पिताच्या संदर्भात सांगितलं की आपले मायबाप लहानपणी आपले पाय आपले हात हजारो वेळेस चुमतात. अहो धुतले नाही तर लहान लेकरू झोक्यामध्ये माय धुणी वस्तूवर झोक्यात ते सू करून ठेवते, सी बी करून ठेवते. काही काही लेकरं अशी एक पिळकून ठेवतात, भले पिळकून ठेवतात. आणि काही काही निश्चित पिळकत नाही तर पोतावरून बी ठेवतात. बघा मम्मी धुणी वस्तूवर पोतावरून ठेवतात आणि पोतावरून थोडं तोंडाला लावून बी ठेवतात. काही काही लेकरं तर थोडं खाऊन मम्मी वस्तूवर हसून लगे, त्याला माहितच नाही काय पराक्रम केला म्हणून. पिळकलेले आणि ते पिळकलेलं आणि तोंड भरवलेलं, पण ती मम्मी आल्याबरोबर प्रसन्न चित्ताने बिचारी सगळं धुवून त्याच हाताचे मुके घेते, त्याच पायाचे मुके घेते. त्याला मायबाप म्हणतात. हो ते मायबाप आहे. एकदा तरी आपल्या मायबापाचे पाय आणि हाताचं चुंबन घ्या. घरी गेल्यावर अवश्य घ्या. ज्यांचे मरून गेले असतील त्यांनी फोटोचं तरी चुंबन घ्या. आपण त्या चरणातून मुक्त होऊन, असं यश भंतेजीने सांगितलं. किती सुंदर सांगितलं, किती सुंदर सांगितलं की माता पिताचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत मायबापांचे. कधीतरी आपण आपल्या मायबापांचे, त्यांनी हजारो वेळेस आपले भरलेले पाय, हजारो वेळेस आपलेले खराब झालेले पाय, धुळीत झालेले पाय हजारो वेळेस धुतलेत, हजारो वेळेस चुमलेत, हजारो वेळेस त्याने पप्प्या घेतल्या. आपण कधीतरी आपल्या मायबापाच्या हाताची म्हणा, पायाची म्हणा, कधीतरी पप्पी घेतली का, कधीतरी मुका घेतला का, कधीतरी त्या चुमन घेतलं का? अरे अवश्य करा, कारण ते ब्रह्मा समान आहे. बुद्ध म्हणतात माता पितृवती ब्रह्मा, माता पितृवती ब्रह्मा. भंतेजीने तेच उदाहरण सांगितलं. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, तिचा हात चुमायला तयार नाही, तिचा पाय चुमायला तयार नाही, पण 2 घंट्यापूर्वी आईला बी म्हणणाऱ्या पुरीनं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे ओळखण्यासाठी पोरीनं थुकलं आणि चाट म्हणे तर त्याला चाटलं. ते उदाहरण सांगितलंय भंतेजीनं. हिंदीत किती जणांना कळलं किती जणांना माहित नाही. तो थोडे समय में आने वाली लड़की की थूक चूट रहा है, चाट रहा है, पण आईचा पाय चुमत नाही. बघा किती सुंदर उदाहरण सांगितलं त्यांनी. म्हणून मराठी डबल बोलून सांगितलं तुम्हाला. मराठी कशामुळं मी हे उदाहरण हजारो वेळा सांगतो लोकांना की एखादं बाळ झोक्यात टाका आणि झोक्यात टाकल्यानंतर ते बाळ जर समजा नवऱ्याच्या हवाली केलं, बापाच्या हवाली केलं आणि माय जर धुणं धुवायला गेली किंवा कुठल्याही कामाला गेली, बिचारी बाजाराला गेली म्हणा किंवा शेतात गेली, जर नवऱ्याला म्हणली थोडं पोराकडे लक्ष राहू द्या, तर बाप झोक्यातल्या लेकराला झोका देतो. आणि जसं लेकरू उठलं तर उठल्या बरोबर लेकरू बापाला पाहिल्या बरोबर काय म्हणते, पहिलं बापाला पाहिल्या बरोबर म्हणतंय पप्पा मम्मी कुठे. बघा पप्पा तर समोर आहे, पण उठल्या बरोबर म्हणतंय पप्पा मम्मी कुठे. तर ते पप्पा काय करतंय, त्याला चॉकलेट खायला देते. चॉकलेट ते पोरगा पटकन चॉकलेट खाताय आणि लगेच थोड्या टायमात म्हणते पप्पा मम्मी. मग ते काय करते, खेळणं घेऊन देते, खेळणं काहीतरी खेळणं. मग ते पोरगा खेळताय आणि थोडं 5 मिनिटांनी खेळलं की पुन्हा पप्पाकडे येते, म्हणते पप्पा मम्मी कुठे.
बघा तुम्ही चॉकलेट दिलंय, तुम्ही खेळणं दिलंय, पण तरी ते लेकरू काय म्हणतंय, पप्पा मम्मी कुठे आहे? आता हे काय करते, पुन्हा चॉकलेट देते. आता लेकरू चॉकलेट नाही घेत, आता फेकून देते. पहिल्यांदा घेतलं, आता ते चॉकलेट फेकून देतंय आणि ते बाप त्याला खांद्यावर घेतंय आणि खांद्यावर घेऊन त्याला पुन्हा खेळणं देतंय. ते पोरगं खेळणं बी फेकून देते आणि खेळणं फेकून देतंय, चॉकलेट फेकून देतंय आणि पुन्हा त्याला विचारतंय, पप्पा मम्मी कुठे आहे? तर ते म्हणतंय ये 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 ये. पोरगं दरवाजाकडे पाहतंय आणि दरवाजाकडे जर का मम्मी नाही दिसली तर पोरगं म्हणतंय, पप्पा मम्मी. आणि पप्पाला जर का चॉकलेट दिलं, पप्पा लुसतंय लुसतंय असं, मम्मी पाहिजे मम्मी पाहिजे म्हणते. बापाच्या खांद्यावर बसले असताना, काखात बसले असताना मम्मी पाहिजे म्हणते. मम्मी शिवाय 10 मिनिट नाही राहू शकत ते लेकरू, एवढं मम्मीला मम्मी मम्मी म्हणते. आणि जेव्हा 1 घंट्यानंतर मम्मी आली की मग त्या मम्मी जवळ जाते. मम्मी शिवाय 10 मिनिटं न राहणारा लेकरू मम्मी 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 तिच्या अवती भोवती तेच लेकरू लहानसं मोठं होतंय. मोठं होत एक दिवस त्या लेकराचं लग्न होतंय. आणि तेच लेकरू जेव्हा लग्न होतंय तर लग्न झाल्यावर घरी आल्याबरोबर मग नाही म्हणत मम्मी कुठे आहे, मग म्हणते ती कुठे म्हणते. अब क्या हुआ 10 मिनट मम्मी के सिवा न रहने वाला बच्चा आप क्यों नहीं पूछ रहा है कि मम्मी किधर है? आप पूछ रहे ती कुठे. अब ये बड़ी मजा आहे. आता हे समजते ती कुठे म्हणून. यालाच म्हणतात तन्हा, यालाच म्हणतात तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, त्यातली ही कामतृष्णा. कारण आता त्याला मम्मीची गरज नाही. कारण त्याला लहानपणी पोटात कोण वागवण म्हणून मम्मी पाहिजे होती, म्हणून पोटात वागवण्यासाठी मम्मी पाहिजे होती. आता बाहेर आल्यानंतर दूध कोण पाजल म्हणून मम्मी पाहिजे होती. आता त्याची सुशी कोण काढल म्हणून मम्मी पाहिजे होती. त्याला झोका कोण देईन म्हणून मम्मी पाहिजे होती. त्याला खेळणी कोण घेऊन देईन मम्मी पाहिजे होती. त्याला शाळेत कोण घालन, त्याला आंघोळ कोण घालन, त्याचे कपडे कोण घालन. अरे लहानपणी ज्या लेकराला पाठवून पोटावर पडता येत नाही, जर मम्मी नसती तर स्वतःचे काम स्वतः केले असते का? विचार करा. जर आपल्याकडे 5 घंटे जर पाहिलं नसतं, आपण जिथं पिळकलो, जिथं वकलो डकलो, तिथं जर 5-6 घंटे पडून ठेवलं असतं तर काय हाल असते. जिने जीवदान दिलंय आणि तिने स्वतःच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवलंय. अवघ्या 4-5 हप्त्याच्या नंतर ते बाळ 1 किलोच्या पुढे होते. अरे विचार करा, 2-2 किलो 2.5 किलोचे काही लेकरं जन्माला येतात. 2.5 किलोचे काही मावळ्यांचे शिजर होतात. जीव धोक्यात जातो. डॉक्टर म्हणतो कोणाला वाचवायचं. जी मरायला तयार होते तरी आपल्या बाळाला जन्म देते, ती कमी प्रेम आहे का, कमी ममत्व आहे का तिच्याकडे? जी आई 2-2.5 किलो वजन 9 महिने 9 दिवस वाढवते, तिचं कमी प्रेम आहे का? कमी प्रेम आहे का? ही गोष्ट पुरुषांना कळणार नाही. पुरुष मंडळी कळणार नाही की आईचं प्रेम काय असतंय. म्हणून आपण ज्या आईच्या पोटी जन्माला आलो त्या आईचे आपल्याला खूप उपकार आहेत, त्या वडिलांचे खूप उपकार आहेत. तुम्ही आईची पूजा करा आणि पत्नीचा बी सन्मान करा, आदर सत्कार करा. पण मायबापांना सोडू नका, कारण मायबाप हे ब्रह्मा समान आहेत. कारण त्याचे इतके उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड करता येत नाही. म्हणून मायबापांनी आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं आहे. आईचं ते वजन वाढवण्याचं ममत्व, प्रेम, करुणा किती मोठी आहे हे जर चेक करायचं असेल तर पुरुष मंडळींना कसं चेक करणार तुम्ही? म्हणून माझं असं आहे की आपण एक ठराव पास करू या परिषदेत. या परिषदेमध्ये ठराव पास करू की ज्यांची बी बायको गरोदर झाली तर त्या दिवसपासून त्या माणसाच्या बी पोटाला एक दगड बांधावा. त्या बिचाऱ्या माऊलीचं वजन करायचं आणि जसं जसं त्या बाळाचं वजन वाढत जाईल तसं तसं याचा दगड वाढत न्यायचा. आता दगड तर काय ते बाळासारखा काय वाढणार नाही, आपण दगड बदलू. आपल्याकडे रुसणे काय कमी आहेत का? रुसणार मागायचे म्हणजे बाहेर गेल्यावर लोकांना माहित पडेल की याची बायको गरोदर आहे. माणसाच्या पोटाला रुसणे बांधा, तेवढ्याच किलोचं बांधा जेवढं तिच्या पोटावर वजन आहे. आणि माणसाने नंतर 2.5 किलो वजन वागून पहा वजन वागून मग कसं होतंय. ते वजन घेऊन काम करावं लागतंय.
ते वजन घेऊन स्वयंपाक करावा लागतोय, ते वजन घेऊन पाणी भरावं लागतंय, ते वजन घेऊन सारवावं लागतंय, ते वजन घेऊन निंदावं लागतंय, तूर एकावं लागते, कापूस याचावं लागतोय. अरे ते वजन घेऊन काय 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 करावं लागतंय. कारण तिचं प्रेम आहे, तिची मैत्री आहे, तिची आपुलकी आहे. म्हणून जेवढ्या मी सुनवाऱ्या आहेत माय मावल्यांनो, तुम्ही नवऱ्यावर फक्त एक पट प्रेम करा. तुम्ही नवऱ्यावर फक्त एक पट प्रेम करा, पण सासू सासऱ्यावर तुम्ही 10 पट प्रेम करा. कारण हीच ती सासू आहे, तिनं तुमचा नवरा 9 महिने 9 दिवस पोटात वाढवला. कारण नवरे काही झाडाला लागत नाही. असं म्हणू शकता बाई माझा नवरा झाडाला लागला होता, पिकत पिकत आला, मग दचकन तोडा घेतला नवरा करून. नवरे काय झाडाला लागतात का? नवरे काय झाडाला लागतात? बरं नवरे काय दगड खाली सापडतात काय? बाई दगड लोटला सापडला, घेतला नवरा करून, दगडा खाली लपेट होता. बरं नवरे काय कंपनीत बनतात काय? कच्चा माल नेला आणि पक्का करून आणला. नवरे कंपनीत नाही पण झाडा नाही लागत. नवरे कोण्या ना कोण्या तरी आईच्या पोटातच लहानसे मोठे होतात, हे तिचेच उपकार आहे. म्हणून माय मावल्यांनो, नवऱ्यावर फक्त एक पट प्रेम करा आणि सासू सासऱ्यावर मात्र 10 पट प्रेम करा. काही काही सुना लेख कलाकार सासाला असा बोलतात, टोचून टोचून बोलतात, कुत्र्यावर हाडा तो कंबर बोली बोलायचं असते सासूला. मग सासू मी म्हणते हुसू का तो धुतर कोणी बोलायचं असते सुनाला. असं करू नये. काही काय सुना भल्या कलाकार आपल्या सासू संग मुद्दाम भांडण करतात आणि दुसऱ्या बाईला तोंड भरून आत्या म्हणतात, दुसरी डुप्लिकेट आत्या, झोलक आत्या. आपल्या सासू संग भांडण आणि दुसरीला आत्या आत्या आत्यावर मटणाची भाजी केली नेता का तिला दुसरीला पाहाय अवघड भांडायचं का? हे फळसाल मला कसं करा. म्हणून असं कधी करू नये. सासू सासऱ्यावर घरी गेल्याबरोबर आज तुम्ही अवश्य आई झोपेल असेल तरी माईच्या पायाचा मुका घ्या. तिचा पाय भरकासारखा असू द्या, उरलेला असू द्या, तिचा टाचा उरलेला असू द्या, तुमच्यामुळेच उरल्या त्या. तुमच्या पत्नीचा पाय लय मऊ मऊ असेल ते बी उलट काय दुसरा तो तर असा ढेंडाळ नाही भाले ना असेल असं एकदम लगेच कसं कसं होत आहे. त्या बी म्हाताऱ्या वाटायला टेन्शन घेऊ नका. म्हणून म्हाताऱ्या मायबापाची केळस करू नका, त्याच्या लाल लाल थुंकीचा बेडक्याचा केळस करू नका. कारण ते बिचारे मायबाप कुठं जरी थुंकले तरी 1-2 जागेवर थुंकतात. आपण लहानपणी बाबा 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 कुठं कुठं असे टिपके टिपके देव टाकतच गेलेले. आपण लहानपणी किती देव टाकले आपण. देव असं पिळकत पिळकत थोडं इथं थोडं तिथं थोडं एका जागी बसत नाही लेकर. कोणी कोणी म्हणते बस नाही एका जागी, थोडं इथं पिळकलं थोडं तिथं पिळकलं, पिळकत पिळकत दिवस आता ठिकाणी. कधी कधी कोणाच्या घरी जाता येईल तिथंच, कोणाच्या एकदम स्वयंपाकाच्या जवळ तिथं एकदम भोगोल्याजवळच पिळकलं. त्याच्या घरच्या नाकात दाबलं, उचल म्हणे माय काय वास केला जेवायच्या टायमातच पिळकलं. आपलं पिळकलं तर मुखच बसायचं काही सुगंध यायचं शेंटच थांबलंय. त्याचं म्हणजे लय वास यायचं म्हणजे लगे शेंटच. स्वतःच पिळकलं तर काय वाटत नाही कोणाला. अरे कितीतरी मायबाप असे आहेत लहान लेकरांनी जर सूप पिठात केली तर जुन्या जुन्या महिला होत्या त्या म्हणायच्या बाई कोणा नका का खायला मी खाईन. अरे कितीतरी माया होत्या की त्यांनी ते पीठ फेकून दिलं नाही, त्याच्या चपात्या केल्या. आताच्या मायबाप फेकून देतात मला, पूर्वीच्या महिला होत्या. कितीतरी वेळेस त्यांनी आपल्यासाठी काय काय केलंय. म्हणून मायमावल्यांनो जेवढ्या बी सुना असतील त्या सगळ्याच्या सगळ्या सुना तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जीवनामध्ये कधी आल्या? तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जीवनामध्ये लहानपणी नाही आल्या. तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जीवनात खूप उशिरा आल्या. तुमची एंट्री वेगळी आहे. तुमची एंट्री कुठे झाली माहिती का? डायरेक्ट स्टेजवर एकदम धूमधडाक्यात डीजे वाजवत, अशी तशी नाही, डायरेक्ट लगे तशी तुमची एंट्री आहे. पाय तुमची एंट्री खतरनाक एंट्री तुमची. तुम्ही काय धोका देऊन देऊन तुम्हाला तुम्ही केलं नवरा. बघा तुमची एंट्री डायरेक्ट लगे पिपाणी वाजवत वाजवत. एक 10 रुपये माणूस तर माझ्याकडेच आला म्हणे किती नवरदेव नवरी आले गाणं म्हणा कोणतं म्हणजे 10 रुपये बसा म्हणून अरे वा तुम्ही आज आम्हाला गाणे म्हणता उद्या म्हणता नाचत नाचत या पण काय म्हणजे काय नाचत तुमचं बहार तुमचं फुलं वापर सोडलं अवघड काढलो का आवाज सांगू लागले. एका लग्नात गेलो तर एका लग्नात दारू पिऊन असं माणूस फुल आलं आणि नवरदेव नवरी तिकडे नाचायला गेले ते पिऊन आलं. मला म्हणे तिथे लवकर आठवा. मला मोठा प्रश्न पडला काय आठवा म्हणलं काय म्हणजे लग्न कोणाचं नाव म्हणे जमलं घेऊन बोललं काय पेरे लवकर काही भान नाही. आणि बसलं पुढे येऊन मी सील देता देता त्याच्या पोटात दारू आणि म्हणतोय सोरा मेरा या मज्जा पण माझा खाना बाकीचं तुम्हीच म्हणा म्हणे. पाहायशी
आता पोटात दारू येत म्हणते मी दारू प्यायला नाही इकडे खोटं बोललं. कितीतरी आम्ही म्हणतो महिला हो सील घेताना डोळे लावा कशाचं महिला मिची उघडे ठेवा. त्यांना काय वाटतं भीतीची गळ्यात घेऊन पाहतो काय आणि आम्ही म्हणतो पानाती पाहता वेर म्हणे आणि एक महिला म्हणजे पाण्यात पाहता येड्यावानी. मला आई पाण्यात पाहता येड्यावानी नाही पानाती पाहता वेर म्हणे. आणि बघा हातावर मच्छर आणि इकडे म्हणत तुले पानाती पाहता वेर म्हणे म्हणताच पाडलं नाही तर मग पानाती पाहता वेर म्हणे अरे म्हणता काय नाही तर बॅटच घेऊन बसतो एक माणूस बॅग आणि माझ्या पाठीमागं पानाची पाता मच्छर मारणं सुरू पानाची पाता कटकट कटकट वेर आम्हाला काय करू मच्छर मारू लागले. म्हणजे काय सुरू आहे आपण घेतो पण तो सील म्हणतो काय काही त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून जर का आपल्याला कळलं की हे माता पिताचे काय ऋण आहेत, गुरु आचार्याचे काय ऋण आहेत, भिक्खू संघाचे काय ऋण आहेत, बाबासाहेबांचे काय उपकार आहेत तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला सद्धर्म कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संविधान हे वर्तमान काळामध्ये बुद्ध आहे आणि म्हणून या बुद्धाची पूजा कशी करायची. जसं मूर्तीरूपी बुद्धाची पूजा करताना फुलं, मेणबत्ती, अगरबत्ती, भोजन, गिलानपच्चय, शीतल जल किंवा नाना प्रकारचे झगमगता ध्वज, प्रकाश, लाइटिंग, आवाज या नाना प्रकारचे मूर्तीची पूजा करू शकतो आपण. पण संविधानाची पूजा कशी करावं. संविधानाला मेणबत्ती लावा, संविधानाला अगरबत्ती कशी लावा. संविधान रूपी बुद्ध आहे, संविधान हे बुद्ध आहे आणि त्या बुद्धाला तुम्ही कसं शरण जाणार, त्या बुद्धाचे तुम्ही अनुयायी कसे बनणार. म्हणून ज्याप्रमाणे संविधानामध्ये आपले मूलभूत अधिकार आहेत 5 तसे तिच्यामध्ये आपले मूलभूत कर्तव्य पण आहेत. म्हणून संविधानामध्ये आपले अधिकाराबरोबर आपले कर्तव्य पण जाणार. तसं भगवान बुद्धाचा धर्म आपण स्वीकारलाय तर याच्यामध्ये आपले अधिकार काय आहेत आणि आपले कर्तव्य काय आहेत तेही जाणार. तर भिक्षूंचे कर्तव्य आहेत ते भिक्षू प्रामाणिकपणे निभवत आहेत. उपासकाने सुद्धा आपले जे काही कर्तव्य आहेत ते त्यांनी निभवलं पाहिजे. उपासक कोणास म्हणतात. जे चतुपच्चय दान करतात त्यांना उपासक म्हणतात. सगळे गव्हर्नमेंट म्हणतात की मानवाच्या गरजा 3 आहे, अन्न, वस्त्र, निवारा. आज 2600 वर्षापूर्वी भगवान तथागत बुद्ध म्हणतात की नाही, माणसाच्या गरजा 4 आहेत. मानवाच्या गरज किती आहेत? 4. आपण आजपर्यंत काय ऐकलं? अन्न, वस्त्र, निवारा. भगवान बुद्ध म्हणतात नाही, माणसाच्या गरजा 4 आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि दवा. बिना दवाचा माणूस जगू शकत नाही. तुम्ही हात वर करा की ज्यांना आतापर्यंत दवाच खाल्ली नाही, आतापर्यंत हात वर करा बरं. की ज्यांना आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला कोणती दवा खाल्ली नाही, आज हात माणूस करा बरोबर. आवश्यक आहे की नाही गोष्ट. म्हणून या 4 गोष्टीला पाली भाषेमध्ये चतुपच्चय दान म्हणतात. तर जो कोणी या 4 प्रत्ययाचं दान जीवनामध्ये एकदा का होत नाही भिक्खू संघाला देईल, बुद्ध म्हणतात मी त्याला माझा अनुयायी म्हणतो, त्याला उपासक म्हणतात, त्याला उपासिका म्हणतात. आता तुम्ही ठरवा तुम्ही उपासक उपासिका झाले की नाही. तुम्ही हे 4 गोष्टी केल्या का नाही. म्हणून हे चतुपच्चयाचं दान करायचं असते. भिक्षूंना भोजन द्यायचं असते, भिक्षूंना चिवर द्यायचं असते, भिक्षूंना दवा द्यायची असते आणि भिक्षूंना कुटी बिटी बनवून द्यायची असते. ह्या 4 प्रत्ययाचं दान देणं म्हणजेच बुद्धाचा अनुयायी होणं. त्याच व्यक्तीला बुद्धं शरणं गच्छामि म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही बुद्धाच्या अनुयायी बना म्हणजे पहिले उपासक उपासिका बना. भिक्खू भिक्षुनी बनण्याचं काय लक्षण आहे? मुंडन आणि चिवर याच्यावरून लक्षात येते की भक्तीचे आहे. बाकी त्यांच्या आज सद्गुण दुर्गुण किती आहे तो नंतर त्यांच्या व्यवहाराचा विषय आहे, त्यांच्या दुःखमुक्तीचा विषय आहे. म्हणून आपण बाबासाहेबांनी आपल्याला हा सद्धर्म दिलाय तर या सद्धर्माला आपण पहिलं समजून घ्या, नीट समजून घ्या की हा सद्धर्म आहे तरी काय. म्हणून संविधानामध्ये जे स्वातंत्र्य आहे, समता आहे, न्याय आहे, नीती आहे, बंधुत्व आहे, तोच भगवान बुद्धाचा मूळ बुद्धत्वाचा गाभा आहे. आणि म्हणून सगळ्या भारतीय लोकांना बाबासाहेबांनी पंचशीलधारी बनवून टाकलेला आहे. कोणालाही पंचशीलाच्या विरोधात वागता येत नाही, वागलं की त्यांना दंड देण्यासाठी पोलीसवाले बनवलेले आहेत. म्हणून जेवढे पोलीस आहेत हे बौद्ध धर्माचे प्रचारक आहेत. त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक एवढा आहे की ते पगार घेऊन काम करतात, आम्ही बिना पगाराचं काम करतो. म्हणून यालाच म्हणतात आम्ही बिनपगारी कुल अधिकारी. ते बिचारे पगार घेऊन काम करतात.
सगळ्या भारतातल्या पोलीसवाल्यांबद्दल आदर असला पाहिजे. का? कारण की ते पंचशिलाचं पालन लोकांनी करावं म्हणून ते बिचारे दिवस रात्र काम करतात. म्हणून बौद्ध धर्माचे प्रचारक पोलीसवाले आहेत. एकदा हे प्रवचन मी जयसिंगपूरला देत होतो आणि माझं प्रवचन सुरू असतात तेव्हा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते आणि ते येऊन बसले आणि त्यांनी हे माझं प्रवचन ऐकलं. ही जयसिंगपूरची गोष्ट आहे. मोठे भतीची साक्षीदार आहेत आपले उपमुख्यमंत्रीची, सरनाम भतीची बीत आहे, रतनज्योती भतीची बी होते. तेव्हा मी म्हटलं की जेवढे बी पोलीसवाले बिचारे भारतातले लोक आहेत हे सगळे बौद्ध धर्माचे प्रचारक आहेत. अनेक बिचाऱ्या पोलीसवाल्या भावांनी, इन्स्पेक्टर भावांनी असं माझ्याकडे पाहिलं की अरे आम्ही बौद्ध धर्माचे प्रचारक कसं काय? मग मी त्यांना समजून सांगितलं की साहेब जे काही मी बोललो ते खरं आहे. का? केव्हा ना केव्हा तुमची ड्युटी साई महाराजाच्या मंदिरावर लागली असेल, केव्हा ना केव्हा. तर साई महाराजांच्या मंदिरावर ड्युटी लागली तिथं खूप मोठी लाईन आहे. तर त्या लाईन मध्ये समजा 2 दिवसानंतर नंबर येईल, एखाद्या माणसाने 1 दिवस बरोबर राहायचं आणि दुसऱ्या दिवशी थकल्यावर काय करायचं? त्या रांगेच्या बाहेर यायचं आणि पोलीसवाल्या भावांना म्हणायचं की मी थकलो, मी काही साईबाबाचं दर्शन घेत नाही, ते काही सप्ता मालिक येत नाही, काय नाही, माझी काही श्रद्धा नाही, मी चाललो घरी. तुम्ही त्या लाईन मधून जर बाहेर आले तर कोणताही पोलीसवाला भाऊ तुमच्यावर कोणतीच केस भरू शकत नाही. ते असं म्हणू शकत नाही तुम्हाला की दर्शन केलंच पाहिजे, नाही तर तुम्हाला दंड देऊ, कारण त्यांची ड्युटी त्याच्यासाठी नाही. तुम्ही साईचं दर्शन घेतलंच पाहिजे, नाही तर तुमच्यावर केस भरू, याच्यासाठी कोणत्याही पोलीसवाल्या भावाची ड्युटी नाही. पण तुम्ही त्यांना दिसन असं दुसऱ्याच्या खिशात हात घाला, 20 रुपये चोरा, दुसऱ्याच्या खिशात हात घाला, 20 रुपये चोरा आणि पोलीसवाल्या भावानं पाहिलं की लगेच ते येते हाताची काडी मारताय. काय म्हणताय? आदिन्ना दाना वेरमणी शिक्कापदन समाधी आहे. तिथं चोरी करता येणार नाही म्हणून त्याची ड्युटी आहे. समजलं? तिथं चोऱ्या होऊ नये म्हणून त्याची ड्युटी आहे. तिथं छेडछाड होऊ नये, कामे सुनतेच्या चारा वेरमणी छेडछाड होऊ नये म्हणून त्याची ड्युटी. तिथं नशाबद्ध दारू पिऊन कोणी धिंगाणा करू नये म्हणून चुरा मेरे म्हणजे प्रमाद खाना वेरमणी त्याची ड्युटी. चाकू घेऊन तुम्ही तिथं असं काय ते धिंगाणा करा, लगेच तुम्हाला पकडता जेला देतात. पानाची पाका वेरमणी शिक्कापदन समाधी त्याच्यासाठी ड्युटी आहे. पंचशिलाचं पालन सगळ्या मंदिरामध्ये, मस्जिदामध्ये, जिकडे जिकडे जाणाऱ्या लोकांनी गुपचूप तिकडे आज जाऊन देवाचं दर्शन करा करा, पण बाहेर पंचशिलाचं पालन करा म्हणून आमची ड्युटी देतात, त्यांना पगार आहे. तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणून बरोबर आहे. आणि जगातले नाही, भारतातले नाही, जगातल्या सगळ्याच पोलीसवाल्यांना शांतता निर्माण करण्यासाठीच पगार आहे आणि सगळे भिक्षू तेच काम करतात. म्हणून पोलीसवाले भाऊ आणि भिक्षू हे समान बुद्धाचे लेकर आहेत. जर एखादी गोष्ट शांतता बिचाऱ्या पोलीसवाल्या भावातून जर नाही झाली, तर यांच्यातून जर शांतता प्रस्थापित नाही झाली, तर त्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटनं मिलिटरी काढली. मिलिटरीची बौद्ध धर्माचे प्रचारक आहे. त्यांच्याकडून नाही जमलं तर मग SRP काढली, त्यांच्याकडून बी नाही जमलं तर मग CRP काढली, त्यांच्याकडून बी नाही जमलं तर मग बटालियन काढली, त्यांच्याकडून बी नाही जमलं तर त्याला राखीव दल म्हणतात, त्याला ब्लॅक कमांडो म्हणतात, ते काढले. समजा 2 भाऊ, आम्ही तर जात धर्म काय मानत नाही समजण्यासाठी, समजा काही हिंदू भाऊ काही मुस्लिम भाऊ, एकमेकांना समजलं नाही, कोणीतरी काहीतरी लावून दिलं, रंगाचं भांडण सुरू केलं, माझा हिरवा तुझा भगवा, माझा निळा तुझा पिवळा, काय जास्त वाद सुरू झाले. दोघांचे 4 तुकडे आले, 4 तुकडे आले, दंगल पेटली. दंगल पेटल्याबरोबर पोलीसवाले त्यांना येऊन काय म्हणतात पहिले माहिती का? आल्याबरोबर म्हणतात बुद्धाला शरण जा. असं म्हणत नाही ते काय म्हणतात? शांतता प्रस्थापित करा, याचा अर्थ आहे बुद्धाला शरण जा. भांडण करू नका, म्हणजे हत्या करू नका, दगडा मारू नका, धिंगाणा करू नका, नाही तर मग आम्हाला कारवाई करावी लागेल असं ते सांगतात. आणि जर का त्याच्याकडून ऐकले नाही, दंगलीचं स्वरूप जर झालं तर ते तुरंत त्याच्या वरच्या साहेबाला फोन करतात, म्हणतात साहेब हे दोन्ही ग्रुप बुद्धाला शरण जायला तयार नाही. तर साहेब म्हणतात थांबा, मिलिटरी घेऊन येतो. मग मिलिटरी येते. मग मिलिटरी काय करतात? त्या बंदुकीच्या पाठीमागच्या लाकडा हाणतात. दंगल जास्त झाल्यानंतर त्या लाकडा हाणतात, म्हणतात बुद्धाला शरण जा. आणि तरी ऐकलं नाही तर मग SRP येते, मग CRP येते, मग हवेत आसून दूर सोडतात आणि म्हणतात लवकरात लवकर बुद्धाला शरण जा, नाहीतर बघा. आणि एवढे करून जर का बुद्धाला शरण गेले नाही तर सर्वात शेवटी कोणाला बोलवतात? राखीव दल ब्लॅक कमांडोला बोलतात. ते आल्याबरोबर काही बोलत नाही, ते बोलत नाही, ते तिथूनच त्यांना ऑर्डर असते. ते आल्याबरोबर काय करतात माहिती का? किती मोठी दंगल असो, ऑर्डर घेऊन येतात आणि डायरेक्ट आले की एक 56 भीमापुरीमध्ये 56 कसं याचं नाव ठेवले, 56 तिथून ठेवले ते नाव, त्याच्यामुळे ते नाव आहे.
मग ते बिचारे जे घेऊन येतात आले का काय करतात डायरेक्ट गुदू 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 म्हणजे गुदू 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 गुदाला शरीरात नाही शांतता प्रस्थापित. मग सांगा आता खीर खाऊन शांतता प्रस्थापित करा गोळी खाऊन करा, त्याच्यापेक्षा खीर खाऊन केलेली बरं नाही का? म्हणून सगळ्याच पोलीसवाल्या भावाचं मिलिटरी भावाचं अशासाठी सगळ्याच काम कमी होऊन जाईल. आणि म्हणून त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे का? पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. त्यांना बी लेकरं बाळ आहे, त्यांना बी लेकरं बाळा जाऊन झोपा वाटतंय. सगळे लोक जर गुन्ह्या गोविंदाने आनंदाने प्रेमात राहिले, पंचशिलाचं पालन करून राहिले तर देशात कुठलाही वाद होणार नाही, भांडण होणार नाही, दंगल होणार नाही, काही नाही. सगळे माणसं आहेत. कोणी या देशात ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही, अरे सारे माणसं आहेत. कोरोना आला तर मुसलमानाचा हिरवा, हिंदूचा भगवा, बौद्धांचा निळा, जैनाचा सफेद आणि असं वेगवेगळ्या रंगाचा आला का? नाही. कोरोना आला तर सगळ्याच्या नाकातूनच आला, आहे का नाही? हिंदूच्या नाकातून आला आणि जैनाच्या कानातूनच आला आणि बौद्ध लोकांच्या ना टोंगळ्यातून घुसला आणि मराठवाड्याच्या लोकांतून पायातून. असं काय कोरोना वेगळं? कोरोना आला तर नाकातूनच आला. आणि कोरोना समजा जे मेले तर सगळ्या जाती धर्माचे लोक मेले, असे काही एका जातीत नाही. त्यामुळे आजार सगळ्यासारखा आहे, आजार कोणाचा वेगळा वेगळा नाही. म्हणून बुद्ध भगवान म्हणतात की जाती माणसात नाही, जाती कोणात आहे? जाती प्राण्यामध्ये आहे. कारण तो प्राणी आपण जरी नाही पाहिला तर त्या प्राण्याच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे आहेत, म्हणून त्या प्राण्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. माणसाच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे नाहीत, म्हणून माणसामध्ये जाती नाही. बघा, घोड्याच्या पायाचे ठसे वेगळे, कुत्र्याच्या पायाचे ठसे वेगळे, हत्तीच्या पायाचे ठसे वेगळे, त्याच्या पायाच्या खुणा, सगळ्या प्राण्यांच्या पायाच्या खुणा वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणत्याच प्राण्याच्या समान नाही. सगळ्या प्राण्यांच्या पायाच्या खुणा वेगळ्या आहेत. ती पायाची खूण पाहून तुम्ही सांगू शकता इथून कोणता प्राणी गेला. आता माणसाच्या पायाची खूण पाहून ओळखू शकता का इथून मराठी गेला, हिंदू गेला? असं काय? मुसलमानाच्या पायाचे ठसे हिरवे, हिंदूचे भगवे, बौद्धांचे निळे, जैनांचे सफेद, मराठवाड्याच्या लोकांच्या टाचा टाचा आणि खानदेशचे पंजे पंजे आणि इकडे चालले तुला ते काही उलटच नाही. असं काय आहे? पायाच्या ठशावर ओळखू येत नाही, लोक सांगू शकत नाही. पायाचे ठसे कोणाचे ठसे असतात सांगू शकत नाही. मराठी माणूस गेला, हिंदू गेला का, जैन गेला, ईसाई गेला का, पारधी गेला का, काहीतरी गेला का, भिल गेला, पायाचे ठसे वेगळे वेगळे नाही, जसं प्राण्यांचे पायाचे ठसे वेगळे आहेत. बुद्ध काय म्हणतात? ए ब्राह्मणा, अरे तू काय जात जात धर्म धर्म धरून बसला? अरे इथं त्या प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगळे आहेत, पण त्या प्राण्यांची विष्ठा पण वेगळी वेगळी आहे, म्हणून त्याची जाती वेगळी वेगळी. सगळ्या प्राण्यांची विष्ठा वेगळी वेगळी आहे, समान कोणाचीच नाही. सगळ्याची वेगळी. कुत्र्याच्या लेंड्या वेगळ्या, गाईचं शेण वेगळं, गाईचं शेण वेगळं, भड्याची नीती वेगळी, वाघाची विष्ठा वेगळी, सस्याच्या लेंड्या वेगळ्या, हरणीच्या लेंड्या वेगळ्या. सगळ्या प्राण्यांची विष्ठा पाहिल्यावर कळते कोणाची. तसं माणसाची वेगळी आहे का? मुसलमानाची हिरवी, हिंदूची भगवी, आपल्या आपल्या बौद्धांची निळी निळी, जैनाची सफेद सफेद, आणि कोणाची लेंडे लेंडे, कोणाची पातळ पातळ, असं काही ठराविक सिंबॉल आहे. सांगू शकता का तुम्ही? कशावर सांगू शकता का ही कोणत्या जातीची विष्ठा आहे म्हणून? ते सांगू शकता, कारण त्याची विष्ठा वेगळी वेगळी नाही आहे. म्हणून माणसात जाती नाही आहे. पुन्हा काय म्हणतात? ए ब्राह्मणा, अरे प्राण्यामध्ये जाती आहेत का? कारण एका प्राण्याचा नर आणि दुसऱ्या प्राण्याची मादी जर एकत्र आले तर तिसरा प्राणी तयार होतो. घोड्याचा नर, गाढवाची मादी जर एकत्र आले खेचर नावाचा प्राणी होतो. त्याची जाती वेगळी आहे. पण माणसाचं तसं काही नाही. माणसाचं ब्राह्मणाची पोरगी आणि मुसलमानाचं पोरगं लग्न केलं तर त्याच्या कुठे लेकरू जन्मले. कोणी असो इथं एक नर एक मादी कोण्या जाती धर्माचे लेकरू त्यांच्या कुठे लेकरं जन्माला येतात. तुम्ही पाहिलं नाही का? तो कोऱ्याचा परशा आणि पाटलाची आरची, आणि त्याचं लग्न झालं त्याच्या कुठे लेकरू आलं कोण्याचं पिलू आलं घोरपडाली त्याच्यामध्ये त्याच्या पुढे. म्हणून पुन्हा सांगितलं त्या ब्राह्मणाला, ए ब्राह्मणा, पायाच्या ठशावरून नाही, विष्ठेवरून नाही, आणि नर मादी बदलल्या देखील जाती माणसात नाही, त्या प्राण्यात आहे. पुढे काय म्हणतात भगवान? ए ब्राह्मणा, अरे प्राण्यामध्ये जाती आहेत कारण की त्यांचे ब्लड वेगळे वेगळे आहे. कोणत्याच प्राण्याचं ब्लड दुसऱ्या प्राण्याला चालत नाही. माणसामध्ये सुद्धा ए गटाचं, बी गटाचं, ए बी प्लस, ओ गटाचं वेगवेगळे ब्लड गट आहेत. यांच्यामध्ये जाती धर्म नाही, अनुवंशिकतेनं नाही, कारण की ते ए गटाचं रक्त ए गटाला चालतंय, बी गटाचं रक्त बी गटाला चालतंय. पण कुत्र्याचं रक्त मात्र माणसाला चालत नाही. कुत्र्याचं रक्त माणसाला द्या बरं. कुत्र्याचं रक्त माणसाला दिलं माणूस भू करून लगेच मरते.
म्हणून इथं जाती धर्म पंथ हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि संविधानाला आपला पिता मानून बुद्ध मानून आपण सगळ्यांनी भारतीयांनी एका सुरामध्ये आपण पंचशीलाचं पालन करून जीवन जगलं पाहिजे. हेच काम पूज्य गुरु भंतेजी किरीबत गोड ज्ञानानंदजी महास्वामी यांनी श्रीलंकेमध्ये वयाच्या 17व्या वर्षी भिक्षू झाले. 10 वर्षपर्यंत त्रिपिटकाचं अध्ययन केलं. 16 वेळेस त्रिपिटक वाचलं. काही गाथा 100 वेळेस वाचल्या. आणि गुरु भंतेजींनी 10 वर्षपर्यंत ध्यान केलं. त्यामध्ये जास्तीत जास्त हिमालयात येऊन केलं. श्रीलंकेच्या सगळ्या डोंगरामध्ये सगळ्या अरण्यामध्ये ध्यान केलं गुरु भंतेजींनी. 10 वर्ष केलं. बघा, वयाच्या 17व्या वर्षी भिक्षू झाले. 10 वर्ष त्रिपिटक 84,000 गाथा 16 वेळेस वाचल्या. 10 वर्ष ध्यान तपश्चर्या केली. आणि त्याच्यानंतर 10 वर्षानं ठरवलं की आता बौद्ध धर्माचा प्रचार करायचा. म्हणून त्रिपिटकाचं एक सूत्र घ्यायचे आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचे आणि त्याला सिंहल मध्ये ट्रान्सलेट करून सांगायचे, प्रवचन समाप्त करायचे. 10 वर्षामध्ये त्या गुरु भंतेजींनी श्रीलंकेमध्ये 70 सेंटर निर्माण केले. जवळजवळ यश भंतेजी सारखे 3000 त्यांचे शिष्य आहेत. गुरु भंतेजीचे 3000 शिष्य आहेत. साधू म्हणा सगळे. 300 नन तिथं उभ्या केल्या आणि 300 भिक्षूंचं स्पेशल सेंटर बनवलं. गुरु भंतेजीचे सगळ्या जगामध्ये जवळजवळ 140 सेंटर आहेत. 140 भव्य दिव्य मोठे मोठे विहार. त्यांचे कोणत्याच भिक्षूंना तिकडे पैशाला हात लावायचं परमिशन नाही. सगळे त्यांचे नियोजन करतात. फक्त भारतामध्ये मात्र तसे परफेक्ट लोक नाहीत. म्हणून भारतामध्ये यश, नागपूरला, बुद्धगयाला, दिल्लीला अशा 4-5 ठिकाणी गुरु भंतेजीच्या शाखा उभ्या राहत आहेत. यश भंतेजी बुलढाण्यामध्ये सुंदर विहार बनवत आहेत. सुंदर मोठं बुद्ध भव्य दिव्य विहार बनवत आहेत. आपल्या सगळ्यांना महापुण्य संधी आहे. त्याच गुरु भंतेजींनी आपल्या भारतीयासाठी मला मागच्या वेळेस भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र 2 धातू मला दान केल्या. गुरु भंतेजीने 2 बुद्धाच्या धातू दान केल्या. त्यातली एक धातू शिलानंद भंतेजीचे आंबोडेवाले ते तिथं स्तूप बनवू लागले. आणि एक धातूला आता मी संगगिरी महावीर तिथं 7.5 एकर जमीन घेतली. तिथं मी आता स्तूप बनवू लागलो. 5 आधारांच्या धातू दिल्या. आणि आता कालच मी श्रीलंकेहून आलो. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सोशल मीडिया तिकडे बघू शकता. गुरु भंतेजींनी आता नवीन एक स्तूप बनवणं सुरू केलंय. भगवान बुद्धांचे जे सेवक होते, ज्यांच्या 84,000 गाथा पाठ होत्या, भिक्षू संघामध्ये सर्वात प्रिय होते, ज्यांना बहुश्रुत म्हणत होते, ज्यांना कोसा भांडागारिक म्हणत होते, ज्यांना धर्मधर म्हणत होते, असे पूज्य भगवंताचे प्रिय शिष्य उपस्थायक आनंद अनंत थेरो यांच्या धातू मला गुरु भंतेजीने कालच 2 दिलेले आहेत. मी त्याही भारतात घेऊन आलो. त्याच्यावर मी आता स्तूप बनवत आहे. 2-3 कोटीचा स्तूप लवकरच या 10-12 दिवसाच्या आत त्याचं काम सुरू होईल. तुम्ही अवश्य एक तरी वीट मुठभर तरी देती किंवा स्वतः येऊन तिथे एक तरी वीट लावू लागावी. कारण तिच्याकडे प्रत्यक्ष भगवंताच्या धातू आहेत. अरहंताच्या, बुद्धाच्या, पश्चात बुद्धाच्या, चक्रवर्ती सम्राटाच्या या 4च लोकांच्या धातू शरीरात नष्ट होत नाहीत. कधी त्यांचं शरीर जळत नाही. 5,000 वर्ष त्याहीपेक्षा जास्त वर्षपर्यंत त्यांच्या शरीराच्या धातू अशा बारीक गोळ्या तयार होतात. ज्या मध्यापेक्षा सफेद, रक्तापेक्षा लाल, त्या सोन्यापेक्षा सुवर्ण आणि मध्यपीठ 4 रंगाच्या असतात. त्यांचा आकार तिळा एवढा नसता, मोहरी एवढा, नाही तर मुगाचा अर्धा भाग, नाही तर हरभऱ्याच्या डाळीचा अर्धा भाग एवढ्याच असतात. त्या भगवंताच्या धातू, अरहंताच्या धातू ओळखण्याचे लक्षण असतात. आणि मग त्या धातू प्रतिष्ठापित करण्याचा पहिला बहुमान पूज्य गोयंका गुरुजी यांना तयार झाला. एकदम सुईच्या टोकावर मावून एवढी धातू त्यांना मिळाली. त्यांनी 500 करोड पेक्षा जास्त ग्लोबल टोकरा मुंबईत बनवलाय. गोयंका गुरुजींनी 500 करोड रुपये खर्च एक सुईच्या टोका एवढा भगवान बुद्धाचा प्युअर धातू ठेवलाय. उगाच नाही ठेवला. तिथं लोक ध्यानाला बसतील तर लोक राग द्वेष मोहातून मुक्त होऊन सुख प्राप्त करतील. गुरु भंतेजींनी बुद्धाच्या धातू आता दुसरा स्तूप आंबोडा आणि माझ्याकडे तूप होत आहे. बुद्धाच्या धातू 2,500 वर्षानंतर निघणं सुरू होतील आणि त्या प्रतिष्ठापित होणं सुरू होऊन जातील. त्या पुण्यवान लोकांना ती संधी प्राप्त होईल. त्या पुण्यवान भिक्षूला संधी प्राप्त होईल असं भगवान बुद्ध त्रिपिटकात सांगून गेले. पुन्हा एकदा सुरू झाल्या. बोधिवृक्ष भारतात येणं सुरू होईल. पहिला बोधिवृक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. मिलिंद पाल्याच्या पुढे लावला. दुसऱ्यांदा बोधिवृक्ष आणला भगवंत आनंद कौशल्यांजींनी आपल्या दीक्षाभूमीच्या पुढे लावला नागपूरला. तिसऱ्यांदा पूज्य गोयंका गुरुजींना तो बोधिवृक्ष आणण्याची संधी प्राप्त झाली.
तो त्यांनी ग्लोबल पकडायला आणला आणि 2014ला मला म्हणजे भिक्षू ज्ञानरक्षी फेरवला, मला ओरिजिनल बोधिवृक्ष तिथे भेटला आणि तो भारतात आणला, चौक्याला 10 वर्षापूर्वी लावलाय. बघा आज तो, तेव्हा आपल्या विहारावर पाऊस पडला, बाकी कुठे नाही पाऊस पडला. हा साक्षात्कार 4-5 हजार लोकांनी पाहिला. बुद्धाच्या धातू बोधिवृक्ष भारतातून नाही येणं हे बौद्ध धर्म प्रतिष्ठापित होण्याचं कारण आहे. म्हणून भगवंताच्या धातूवर आणि भगवंताच्या या बोधीवर आपण आगाध श्रद्धा उत्पन्न करून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. बुद्ध गयाचा जो बोधिवृक्ष आहे तो चौथा आहे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला तोच बोधिवृक्ष नाही, तोच बोधिवृक्ष सम्राट अशोकाच्या पत्नीनं पाडून टाकला, जाळून टाकला, मोराचे मठ टाकले, मुंग्याला खायला. पहिल्यांदा तो नष्ट झाला पण पुन्हा उगला. दुसऱ्यांदा शशांक नावाचा राजा आला हिंदू, त्याने तो तोडला पण पुन्हा तिथं बोधिवृक्ष उगवला गेला. तिसऱ्यांदा चक्रीवादळामध्ये तो पडला गेला आणि मग चीनचे प्रवासी आले, त्यांचं वर्णन पुस्तक इंग्रज अधिकाऱ्याने वाचलं. त्या इंग्रज अधिकाऱ्याने वाचलं की भगवान बुद्धाला ज्ञान इथे प्राप्त झाले होते, मग बोधिवृक्ष कुठे आहे? मग त्यांनी ती जागा पाहिली. तो इंग्रज अधिकारी चक्रवाले